झालेले आहेत. हाहाकार उडाला पूर्ण पंचक्रोशीमध्ये. एखादी चांगली गोष्ट पसरवण्यासाठी वेळ लागेल, पण एखादी वाईट घटना असेल ना बायबा, तिथं सोशल मीडिया कमी पडेल. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, जे काही इंस्टा असेल, जे काही असेल, हे प्रसार माध्यम हे कमी पडेल. एवढ्या वेगाने ती वाईट घटना पसरते बघा. पूर्ण पंचक्रोशीमध्ये खळबळ उडाली. अमक्याच्या घरी, फलाण्याच्या घरी 3 तपोनिष्ठ संन्यासी महात्मे मेले. लाज वाटायला लागली या घरच्यांना बाहेर जगाला तोंड दाखवायची. विचारलं कोण तर काय सांगावं, आम्ही तर काही केलं नाही, महात्मे मेले कसे आमच्या घरी, काय सांगावं जगाला, काय तोंड दाखवावं. म्हणून हे मंडळी 1 महिनाभर घराच्या बाहेर निघाले नाही. महिनाभर स्वर्गामध्ये देवलोकांची बैठक भरायची, महिनाभर. आणि त्या बैठकीचा एकच निर्णय असायचा, मृत्यूलोकामध्ये भजन करणारे 3 तपोनिष्ठ संन्यासी महात्मे गेले. ज्या महात्म्यांना एकाही रुपयाची आसक्ती नव्हती, जीवनभर तीर्थयात्रा करीत भजन करत होते, ते महात्मे मेले. आणि ते महात्मे मेलेलं पाप द्यायचं कोणाला? एकच वेळ, दररोज एकच